आपल्यासोबत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आहेत. सर, आज एक व्हिडिओ समोर आला आहे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा, आणि त्या व्हिडिओमध्ये असं म्हणतात की मला इन्कम टॅक्सची नोटीस मिळाली आहे आणि त्यांनी उत्तर पण दिले आहे की त्या नोटीसला उत्तर पण देणार आहेत. कसं बघता याच्याकडे? नाही, काय आहे की कार्यक्रम कोणता होता तर ते फ्रेश चार्टर्ड अकाउंटंट जे पासआउट होत आहे त्याचा कार्यक्रम होता, आणि त्यामध्ये खूप सारे यंगस्टर्स होते आणि त्यांना काही प्रेरणा देण्यासाठी, काही मोटिवेट करण्यासाठी, एनकरेज करण्यासाठी, आदर्श ठेवण्यासाठी त्यांना बोलवले होते. आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये काय सांगितलं की आता ब्लॅकचे पैसे वापरणं खूप कठीण झालेलं आहे. मी माझ्या बाबतीत बोलत आहे हे संजय शिरसाटनी भाषणामध्ये बोललो. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलं की पैसे कमावणं खूप सोपं झालेलं आहे, पण त्याची विल्हेवाट, त्याचा उपयोग कशा करायचे आहे हे खूप कठीण झालेलं आहे करके. म्हणजे याचा अर्थ हे आहे की माझ्याकडे ब्लॅकचे पैसे कमावणं काही हे नाही आहे कठीण गोष्ट, खूप सोपं आहे, पण कशा त्याला वापर करायचं आहे हे याच्या बाबतीत बोलणं म्हणजे त्याच्यातून किती मस्ती आहे की माझा काही कोणी वाकडा करू शकत नाही. किती कॅज्युअली त्यांनी म्हटलं की मी माझ्या चार्टर्ड अकाउंटंटला सांगितलेलं आहे त्याचं उत्तर द्या करके. त्यांनी सांगितलं की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने मला विचारलेले आहे की 2019मध्ये तुम्ही आपल्या ॲफिडेविटमध्ये इतकी प्रॉपर्टी दाखवली होती, 2024मध्ये इतकी दाखवलेली आहे. इन्कम टॅक्सला हे पण कळायला पाहिजे की 2024 ते 2025मध्ये किती कोट्यवधी रुपयांची त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे. काय हे एजन्सीजला हे माहीत नाही आहे का की जालना रोड म्हणजे सगळ्यात महाग एरिया आहे आणि तिथे 5 कोटी रुपयामध्ये मी इतकं मोठं प्लॉट घेतलेला आहे. कमीत कमी त्या प्लॉटची किंमत 25 कोटी रुपये असणार आहे. पण दाखवले 5 कोटी रुपये असणे. तर हे सगळे जे प्रकरण आहे ना खूप गंभीर आहे. आणि माझी अपेक्षा हे होती की फक्त इन्कम टॅक्स का, अँटी करप्शन ब्युरोनेही त्यांच्या डिस्प्रपोर्शनेट एसेट्सच्या बाबतीत इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे. एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटनेही सुद्धा त्यांच्या मनी लॉन्डरिंगच्या इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरी एजन्सीज हे पण इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे की 2.5 कोटी रुपयाची गाडी जे दुबईहून आणलेली आहे एका दुसऱ्या माणसाच्या नावाने, जे स्वतः संजय शिरसाट वापरत आहे, त्याच्यावर मिनिस्टरचा ठप्पा लावलेला आहे, ती गाडी कशी आणण्यात आली होती, कशा प्रकारे पैशाचा हे ट्रान्सफर करण्यात आले. म्हणजे दुसऱ्याच्या नावाने आपण गाडी घेऊन दुसऱ्याच्या नावाने आपण केलं असतं, पण सगळं MIDCची लँड मुलाच्या नावाने, विट्स हॉटेल मुलाच्या नावाने, 10 एकर गोर गरीब SC समाजाची वर्ग 2ची जागा स्वतः आपल्या मुलाच्या नावावर. समाजामध्ये गोरगरीब लोक नाही राहिले की तुम्ही कलेक्टरला आणि तहसीलदारला धरून तुम्ही अशा प्रकारचे धंदे करत आहे आणि तुम्हाला कोणी विचारण्यास हे नाही आहे. त्या जे एक आमदाराला जे मस्ती आली होती, एका वेटरला त्यांनी बुक्का मारून पाडलं, त्याच्यामध्ये इतकी हिंमत आहे का? त्या माणसाचा दोष काय होता की त्यांना चांगलं जेवण दिलं नाही. हे लोक आणि तो भामटा आमदार जे आहे, जे आपल्याला स्वतःला मर्द म्हणतो, एका गोरगरीब माणसाला मारतो, त्याच्यामध्ये हिंमत आहे का विधानसभेमध्ये उभे राहून की नाही हे जे लोक गोरगरीब लोकांच्या पोटावर पाय ठेवून सगळे प्रॉपर्टी, सगळं त्यांचं जे पैसे आहे आपल्या पोटामध्ये टाकत आहे. तुम्हाला राग याच्यासाठी आला की तुम्हाला चांगलं जेवण मिळालं नाही, पण हे लोक जो गोरगरीब लोकांचा पैसा खात आहे याच्या बाबतीत कोण बोलणार? मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा करायची की नाही करायची? सांगून दिया मग कि मी कसलाही प्रकारचा, मैंने मेरी आँख पे पट्टी बांध दिया हूँ, मेरी आँख, नाक, कान पूरी तरीके से मैंने बंद कर दिया हूँ, जिसको जितना खाने का है खाओ. सर, तुम्ही अनेक प्रकरणं संजय शिरसाट यांचे बाहेर काढले, पुरावे सादर केले, आता कुठे एक नोटीस आली, आता सुरुवात झाली आहे किंवा सरकार पाठीशी घालते का या सर्व प्रकरणामध्ये? संजय शिरसाट संजय शिरसाटच्या बाबतीत नाही आहे. कोणत्या एका मर्द नाही आहे का विधान परिषदमध्ये जे हे पण प्रश्न विचारायला हिचकिचाट करत आहे की आमचे खासदार, त्यांचा मुलगा आमदार, त्यांच्या ड्रायव्हरच्या नावावर कशा प्रकारे 150 कोटी रुपयाची जमीन एका साध्याशा डॉक्युमेंटच्या आधारावर त्या PR कार्ड त्यांचं तयार करण्यात आलेलं आहे, याच्या बाबतीत कोणी विचार करणार नाही आहे. संजय शिरसाटच्या बाबतीत मी घेतलं, मी तसंही बोललो होतो की सुरुवात आहे. समजा यांच्यावर काही कारवाई झाली नाही तर मी कशाला डोकं लावू दुसऱ्या मंत्र्यांकडे? यांच्यावर काहीतरी कारवाई झाली तर माझ्याकडे दुसरे लोकांचाही पुरावे आहे, त्याच्या बाबतीतही मी बोलणार, करणार, फॉलोअप करणार.
पण सगळं खाणारे असतील, मग लोक मला विचारणार की तुम्ही का गप्प बसलेले आहे. आता मी याच्या पुढे काय करू की मी सगळं डॉक्युमेंट्स सगळे एजन्सीजला पाठवलेलं आहे, सगळे एजन्सीजला. मग आता जॉब त्यांचा आहे की मी सगळं ते काम मीही करू की नाही, फाशीवर लटकावण्याची जबाबदारी ही माझी आहे करके. आता मी सगळं दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे, आता त्यांच्यावर जबाबदारी आहे. नाही तर लोक विचारतील आप खामोश क्यों बैठ गए, अभी कुछ है की नाही है. म्हणजे लोकांना बोलण्यासाठी काय आहे, खूप सोपं असतं असं हे करणं. पण याच्या पुढे काय करू मी, तुम्ही सुचवा मला, त्यांनी सुचवा मला आता काय करायचं. सर दुसरा विषय आहे, संभाजीनगरचे माजी पालकमंत्री आणि सध्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या भाऊजाईच्या नावानं 2 दारूच्या दुकानाचं प्रकरण आहे आणि त्याच संदर्भात खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्या पद्धतीनं जो वेग दाखवला ते ट्रान्सफर करण्याचा, सामान्य माणसाचे सरकारी कामं महिनोमहिने होत नाहीत, पण तात्काळ ते कामं झाले आणि ते कशी झाली या संदर्भात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात 9ला सुनावणी पण आहे. काय सांगलं या संदर्भात? नाही, याने जसं संजय शिरसाटचं प्रकरण बाहेर आलेलं आहे, भुमरे परिवारातले किती लोक देसी दारूचे आणि वाईन शॉप्स आणि बिअर बार्स हे चालवत आहे, याचं स्पष्टीकरण खुलासा खासदार साहेबांनी आणि त्यांचा मुलगा जे आमदार आहे त्यांनी द्यावं. आणि एक्साईज डिपार्टमेंटने हे आता कोर्टाला सांगा की बाबा आम्ही किती तत्पर आहे. त्या एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा काही मोठी जबाबदारी देण्याची आवश्यकता आहे. त्यांना चीफ सेक्रेटरीचा पोस्ट द्यायला पाहिजे की किती गतिमान आहे म्हणजे ते काम करण्यासाठी, की अर्ज आला आणि तुरंत त्यांनी काही तासामध्ये सगळं काही हलवले आणि ट्रान्सफर करून टाकले जे दारूच्या. ते हे जे आहे ना, खूप गंभीर प्रकरण आहे. आणि नैतिकता राजनीतीमध्ये जे होती ना, ते सगळं संपलेली आहे. पैसा कुठे मिळत आहे हे त्यांचा धर्म झालेला आहे आणि हेच त्यांच्या मॉरल्स, व्हॅल्यूज, एथिक्स, नैतिकता हेच राहिलेली आहे. सर एका म्हणजे आमदार आहेत, त्यांचे चिरंजीव पण आमदार विलास भुमरे, त्यांचे वडील खासदार आहेत, दुसरीकडे संजय शिरसाट आहेत, तिसरीकडे संजय गायकवाड आहेत. शिंदे गटातील जी लोक आहेत अशीच अनेक प्रकरणं कुणी जादूटोणा करतंय, या संदर्भातल्या काही बातम्या आल्यात, याकडे कसं बघतात? नाही, असं नाही आहे की फक्त शिंदे गटामध्येच हे लोक आहे. शिंदे गटांचे जे नेते आहेत त्यांची आता जबाबदारी आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हे केलेलं आहे. आता काही दिवसामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या एका मोठ्या नेत्याचा तुम्ही प्रकरण बघणार आहे की कशा प्रकारे त्यांनी समाज कल्याण विभागाच्या एका ठेकामध्ये काय काय केलेलं आहे, ते सगळं निघणार आहे. आम्ही सोडणार नाही आहे त्यालाही. याचा अर्थ हे नाही आहे की आम्हाला फक्त याला टार्गेट करायचं की तेव्हा टार्गेट करायचं आहे. काही दिवसामध्येच तुम्हाला दिसणार आहे की काय काय आहे. तर हे खाणाऱ्यामध्ये नाही का, कोण अजित पवारचा, कोण एकनाथ शिंदेचा आणि कोण देवेंद्र फडणवीसचा, जिसको जहाँ पे खाने को मिल रहा है दबा के खा रहे हैं और किसी से कोई डर नहीं रहा है. कोण आहेत नेते भाजपचे ते कळेल तुम्हाला, कळेल. काही 1-2 दिवसाचं वाट बघा तुम्ही, तुम्हाला कळेल की काय किती मोठं प्रकरण आहे करके ते. नक्कीच हे होते आमचे माजी खासदार इम्तियाज जलील. कॅमेरामॅन अमित राठीसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.